नागपूरमधील जामठा इथं बोलताना बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या गुरु शिष्याच्या नात्याचा एक किस्सा सांगितला। त्यावरून विरोधकांकडून धीरेंद्र शास्त्रींवरती सडकून टीका करण्यात येते। तसंच धीरेंद्र शास्त्री शिवाजी महाराजांवरती बोलताना फडणवीस, गडकरी आणि मोहन भागवतांनी बागेश्वर बाबांना रोखायला पाहिजे होतं असं खासदार संजय राऊत म्हणाले। तर बागेश्वर बाबा हा भोंदू बाबा असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। चुकीच्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे कोणी छत्रपती शिवाजी महाराज शिकवण्याचा प्रयत्न करू नये अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे। हे जे काय महाराज वगैरे आणतात हे लोक, हे नवीन हिंदुत्वात सुरू झालेल्या लोकांचा आणि नवीन इतिहास लिहितायत किंवा बदलतायत, महाराष्ट्राला हे मान्य नाही। खरं म्हणजे ते जे बुवा आहेत तरुण कोणीतरी एक, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती जेव्हा हे बोलत होते तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबवायला हवं होतं किंवा सरसंघचालकांनी त्यांना रोखायला हवं होतं आणि त्यांना महाराष्ट्राच्या भावना, इतिहास याबाबत जाणीव करून द्यायला हवं होती। हा कसला बाबा आहे बागेश्वर? हा भोंदू बाबा, हा काहीतरी बालिशवृत्ती याला बाबा केलाय जाऊन मोठमोठ्या नेत्यांनी। आता दुर्दैव हे आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची माणसं, सर्वोच्च न्यायव्यवस्थेमध्ये पदावर असलेली माणसं त्या भोंदूगिरीकडे बाबाकडे जातात, तर इतरांचं काय? आणि त्यामुळे याची हिंमत वाढते। याला महाराजांचा अवमान करताना जो जिथे भेटेल ना तिथे याला जेवढ्यास मी ट्विट केलं आहे, जो जास्तीत जास्त शिव्या देईल त्याला आम्ही जास्तीत जास्त मोठं बक्षीस देऊ। मुघली आक्रमणासमोर उत्तर भारतानं पळीपंचपात्र गुंडाळून ठेवून माना झुकवलेल्या असताना मनगटाच्या जोरावर तलवारीच्या पात्यानं सह्याद्रीच्या कातळावर इतिहास कोरणाऱ्या महाराष्ट्राला त्याच उत्तरेतून येऊन कुणी चुकीच्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज शिकवण्याची गरज नाही। कारण छत्रपती शिवाजी महाराज आमचं केवळ आराध्य दैवतच नाहीत, तर ते आमच्या श्वासाश्वासात आहेत, नसानसात आहेत, रोमारोमात आहेत। ती आमची अस्मिता आहे, ती आमची ओळख आहे, ते आमचा स्वाभिमान आहेत, काल, आज आणि उद्याही। जय शिवराय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।